आज तावरे साहेब आणि मी होतो. आज आम्ही साधारण 3 खड्डे पूर्ण केलेत आणि चौथा खड्डा ज्याच्या वेळेस हातोडी उपलब्ध नव्हती तो खड्डा आम्ही खोल केलेला आहे. पहिल्यांदा खडकात आम्ही जिथे खड्डे खणले तिथे खडक लागला खाली, त्यामुळे तो खड्डा सोडून दिला. आता हा खड्डा खोल केला आणि नंतर खालच्या तळाला खडक लागलाय, पण इथे वडाची झाड आपण वरच्यावर लावणार आहोत आणि नंतर ही चारी खोल करणार आहोत. तर हा पहिला खड्डा आहे आपला. आपण या उतारला टाकीच्या खाली आपण हे काम करतोय. टाकीच्या उतारावर आणि वाट जी पायवाट आहे त्या पायवाटेला कुठे इतकी जी माती वाहून जाते ती वाहून जाऊ नये म्हणून कुठे इथली जमीन माती धरून राहील अशा हिशोबाने आम्ही इथे खडे घेतोय. आता आपण हा एक खड्डा घेतला, या पायवाटीच्या कडेला दुसरा खड्डा आपण घेतलेला आहे. या पायवाटीच्या कडेलाच आपण दुसरा खड्डा घेतलाय आणि आपण शक्यतो वड पिंपळ जास्त करून लावतोय. असा वर पिंपळ आहे, त्याच्यावर बकुळीचे झाड आहे आणि त्याच्या पलीकडे वड आहे. आप्पांनी लावलेला, आप्पा गायकवाडांनी लावलेला वड आहे. इथे मोठा वाढलेला करंज आहे आणि ही पायवाट आहे. पायवाटेने लोक वर जातात. इथली माती बरीचशी धुपलेली आहे, त्यामुळे आपण इथे खड्डे करत चाललोय. खडकामध्ये इथे खडक लागलाय, पण आपण या खडकात खड्डा घेतलेला आहे. हा दुसरा खड्डा आहे. हा तिसरा खड्डा आहे. हा खोल करताना आपली हातोडी तुटली होती. पूर्ण खडक आहे खाली, पण वड लावायला काहीच अडचण नाहीये. शेजारी चिंच आहे, वर जांभूळ आणि पिंपळ आहेत. कडेला तावरे साहेबांनी लावलेलं सीता अशोक भावे वगैरे आहेत. त्या ठिकाणी आपण हे तिसरा खड्डा घेतलेला आहे. म्हणजे हा खोल करून घेतला, केला नाही, खोल केला. पिंपळ अतिशय कोवळी पानं, कालच त्याचा फोटो टाकला होता. कोवळी पानं फुटतायत. या तीव्र उतारावरच आपण माती वाहून जाऊ नये म्हणून झाडं लावतोय. त्या ह्याच्यात आम्ही वॉलच्या कडेला एक खड्डा केलेला आहे. हा तिसरा खड्डा आहे. म्हणजे आज 3 खड्डे झाले, एक खड्डा खोल केला फक्त. हा खड्डा खोल केलाय आणि हा खडक आहे इथं पूर्ण. हा इथं खडक आहे. या खडकावरती आपण जिथे जिथे जागा सापडतात त्या ठिकाणी झाडं लावून घेतो, जेणेकरून इथं माती थांबेल, खाली वाहून जाणार नाही. अशा हिशोबाने आपण इथं लावत चाललोय. या खडकाच्या इथे कांचन लावलेलं आपण आपल्याच्या कुळातला, ते पण झाड अतिशय चांगलं बहरतं आहे. त्यांनी व्यवस्थित स्पीड धरलेलं आहे वाढायच्या दृष्टीने. आधी त्याचा फोटो दिसत पण नव्हता, पण आता हे झाड अतिशय हिरवंगार, म्हणजे त्याला इथलं वातावरण मानवलेलं आहे. आणि मध्ये आपण दगड वगैरे टाकून ह्याला व्यवस्थित मातीची आता भर घालून करणार आहोत व्यवस्थित, अजून जसा वेळ मिळेल तसं. ठीक आहे, ओके.